नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जावी अशा पद्धतीची एक बैठक आणि त्यातले ठराव आज पुण्यातल्या शांताई नावाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी झाली. मराठा समाजाचे पुण्यातले नामांकित मंडळी, घराणी थोडक्यात, ती इथे उपस्थित होती. त्यात शिंदे होते, तरवडे होते, असे लोक की जे राजकारणामध्ये पण सक्रिय आहेत, जसं तुपे आहेत, जगताप आहेत. तर अशा लोकांनी म्हणजे साधारणतः 200 लोक इथे होते आणि तेवढेच लोक सिंहगड रोडला आणखीन एक बैठक झाली तिथे होते. आणि मी जे म्हणतो की वाईटातनं नेहमी चांगलं घडत राहतं, तसं आज ह्या वाईटातनं चांगलं घडलं. साधारणपणे 2-2.5 तास ही बैठक चालली. त्याच्यामध्ये राजेंद्र कोंडरे पाटील आणि ह्या सगळ्या मंडळींनी वेगवेगळ्या अंगानी कसपटे आणि हगवणे कुटुंबामध्ये जे घडलं त्याचं विश्लेषण केलं. पण त्याचा जो सार होता ना, तो फार महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या गावगाड्याचं नेतृत्व ज्या समाजाकडं आहे, मराठा समाज, त्या समाजातल्या ह्या हुंडा ह्या कुप्रथेबद्दल ह्या बैठकीमध्ये सविस्तर बोललं गेलं. आणि मी तर अनेक प्रश्न नंतर ह्या बैठकीमध्ये सहभागी असलेल्या महिला राजकीय नेत्या, कार्यकर्त्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना विचारले. आणि ते असे होते की मराठा समाजामध्ये रूढी परंपरा पाळण्याची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मुली आणि महिला खूप भरडल्या जातात. तर ह्याही प्रकरणामध्ये बघा ना, की मुलीनं प्रेमविवाह केलेला आहे आणि त्यामुळं जेव्हा नवरा आपल्याला त्रास देतो आहे हे लक्षात आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पाय धरले सासरच्या मंडळीचे, पण मुलीला आपल्याकडे परत घेऊन जावं असं त्यांच्या मनाला वाटलंही असेल, पण ते घेऊन गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे ठराव झाले ते महाराष्ट्रातल्या फक्त मराठाच नाही तर सगळ्या समाजाच्या घरोघरी गेले पाहिजेत. आणि मला सगळ्यात आवडलेला ठराव, कारण शेवटी सामाजिक सुधारणा ह्याला काहीतरी जोर लागतो आणि तो जोर जर प्रत्यक्षात कारवाईचा आणि खरोखर तशा अंमलबजावणीचा असेल तर त्याची फलनिष्पत्ती पण यायला जास्त दाट शक्यता असते की त्याची फलनिष्पत्ती होईल. आता पुणे शहरानं, पश्चिम महाराष्ट्रानं कायमच महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे आणि त्या आदर्शाचं पालन उर्वरित महाराष्ट्र करत राहतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा असा ठराव होतो की ज्याच्या घरामध्ये हुंडाबळी होईल किंवा महिलेला हुंड्यासाठी त्रास दिला जाईल त्या कुटुंबाबरोबर आम्ही रोटी बेटीचे व्यवहार करणार नाहीत, तर मला असं वाटतं की सामाजिक सुधारणेच्या दृष्टीनं प्रतिकात्मक कारवाई म्हणून का असेना पण ही एक चांगली सुरुवात आहे. अर्थात हगवणे कुटुंबांच्या बद्दल असं लगेच करावं का ह्याबद्दल पण 2 मतप्रवाह मला इथे दिसले. पण असे महत्त्वाचे ठराव इथे झाले. हुंडा घ्यायचा नाही हा महत्त्वाचा ठराव झाला. जे राजकीय पक्षाचे आमदार, पदाधिकारी होते त्यांच्यापासून ती सुरुवात करावी असंही ठरलं. म्हणजे काय, आता चेतन तुपे होते किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष होते चांदेरे, किंवा अशी मंडळी की जी ज्यांना समाज बघतो. कारण इथे त्या बैठकीत असं म्हटलं गेलं की या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक जणाचे किमान 3-4 हजार कार्यकर्ते आहेत. म्हणजे बैठकीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल. त्या 3-4 हजार कार्यकर्त्यांनी जरी आपल्या गावागावामध्ये सांगितलं की ह्या बैठकीत असं ठरलं की हुंडा घ्यायचा नाही, जे राजकीय नेते या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील, तर मलाही फार आश्चर्य वाटलं की असं काही घडतंय म्हणून. म्हणजे असं म्हटलं ह्या लग्न सोहळ्यामध्ये की ह्या बैठकीमध्ये की लग्न सोहळ्याचं रूप कसं बदललं आहे, तर लग्न पण 2 वेळेला होतात. सकाळी एक लग्न होतं आणि नंतर सर्वसामान्यांच्या उपस्थितीमध्ये लग्न. म्हणजे आधी मुहूर्त काढायचा, तो मुहूर्त सकाळीच उरकून घ्यायचा आणि नंतर सार्वजनिकरित्या लोकांसाठीचं वेगळं लग्न करायचं. एकाच दिवशी 2 लग्न. आय वॉज कम्प्लिटली अनअवेअर अबाउट दिस. किंवा ह्या लग्नामध्ये जे मध्यस्थ आहेत, पूर्वी मुलीच्या मामाला मान होता, मुलाच्या आणि मुलीच्या मामाला. आता तर काकाला पण मान आहे आणि त्या मध्यस्थाला पण मान आहे आणि वर पक्षाकडच्या सगळ्यांनाच मान आहे, म्हणून सगळ्यांनाच अंगठ्या घातल्या जातात. हेही मला आज कळलं. नवश्रीमंत जे आहेत पुण्यातले त्यांनी हे कल्चर बिघडवलंय असंही काही लोकांचं मत आलं. किंवा मग आता काही लोक असं म्हणाले की ह्या अशा कल्चरमुळं की लग्नामध्ये अमाप हुंडा, अमाप खर्च आणि त्या अशा लग्न सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती की ज्यांच्या हातातनं ह्या हुंड्याच्या वस्तू दिल्या जातात. श्री अजित पवारांनी ती चावी दिली. काही जणांचा माध्यमावरती राग होता की मराठा समाजाची ते बदनामी करतात. आय डोंट बिलीव्ह इन दिस. हे काही खरं नाही आहे. आपल्या समाजामध्ये जे घडतं त्याचं इंट्रोस्पेक्शन करण्यासाठीची ही बैठक होती आणि ही खूप चांगली सुरुवात आहे. आणि म्हणून या बैठकीमधला हा जो ठराव आहे की राजकीय नेत्यांनी लग्न सोहळ्याला गेल्यानंतर भाषणं करू नयेत,
आपल्या घरचे लग्न सोहळे हे साधेपणाने करावेत, हीच महाराष्ट्राची परंपरा होती. म्हणजे श्री शरद पवार यांचा याचा इथं उल्लेख केला गेला. शरद पवारांनी अनेक सामाजिक सुधारणा स्वतःपासून राबवल्यात. त्यांना एकच मुलगी आहे, ही तर आहेच सामाजिक सुधारणा. पण मला शरद पवार कधी कुठल्या लग्न सोहळ्याला गेलेत, ते जातही असतील, पण आज ज्या घाऊक पद्धतीनं नगरसेवक राहिलेले लोक सुद्धा लग्न सोहळ्याला जात आहेत. काही आता अमोल कोल्हेंचं मला मध्यंतरीचं भाषण आठवतं, की अमोल कोल्हेसारखा राजकारणी, की जो मुळात राजकारणी नाही आहे, तो एक अभिनेता आहे, पण आता राजकारण त्यांनी पूर्ण भिनवलंय आणि सभागृहात ते उत्तम बोलतात. तर अशा नेत्याकडनं सुद्धा ही अपेक्षा आहे की त्यांनी मैतीला पण आलं पाहिजे आणि लग्न सोहळ्याला पण आलं पाहिजे. ही अपेक्षा इतकी लोकांच्या मनामध्ये अशी गेलेली आहे की ह्याच बैठकीमध्ये चर्चा झाली की संध्याकाळी 7चं लग्न रात्री 10 वाजता जरी लागलं तरी राजकीय नेते तिथे बसून राहतात, कारण माझा विरोधी पक्षातला नेता तिथे बसून राहिलेला. ही जी अपरिहार्यता आहे, त्या अपरिहार्यतेबद्दल आज चर्चा झाली की ही अपरिहार्यता तोडली पाहिजे, राजकीय नेत्यांनी त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि मग ह्या सामाजिक बदलांतनं जो संदेश पुण्यातनं जाईल तो इतर ठिकाणी जावा. मी हाही प्रश्न विचारला अनेक महिला कार्यकर्त्यांना की मराठा समाजामध्ये रूढी आणि परंपरा पाळण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीचं करायचं काय. कारण आता ह्या वैष्णवीबद्दल असं आहे की भावकीचा दबाव, समाजाचा दबाव, कुटुंबातल्या अडचणी, कारण कुटुंबामध्येच नणंद आणि भावजया या पुन्हा कुटुंबामध्ये परत आलेल्या मुलीला स्वीकारत नाहीत. आपल्याकडच्या लग्न व्यवस्था हळूहळू खिळखिळ्या होत चालल्यात ही वस्तुस्थिती. पण जेव्हा मुलगी कुठल्याही कारणानं घरात परत येते तेव्हा तिला खुल्यापणानं स्वीकारलं जात नाही. असं का, ह्याबद्दल पण चर्चा झाली. आणि मला महिला कार्यकर्त्यांनी ज्याची उत्तरं दिली, आणि खरं तर मला हे अपेक्षित होतं की असं का घडतं ह्याचं कोणाकडनं तरी उत्तर घ्यावं. आणि ह्या सगळ्या सजग, संवेदनशील आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महिला असल्यामुळे त्यांनी मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की रोज महाराष्ट्रामध्ये किमान 32 जी आकडेवारी दिसते, रोज 32 महिलेला हुंडा घेण्यावरून, देण्यावरून किंवा हुंड्याच्या मागणीवरून त्रास होतो. गेल्या 3.5 वर्षामध्ये अशा प्रकरणामध्ये हुंडा घेण्या देण्यावरून 39,000 केसेस महाराष्ट्रामध्ये दाखल आहेत 3.5 वर्षात. असं का घडतं की महिलेला महिलाच त्रास देते. आता ह्याही केसमध्ये वैष्णवीच्या, ती कोण करिश्मा की कश्मीरा, ती ह्या वैष्णवीला त्रास देत होते, कम्मालीचा त्रास देत होते, मयुरीला, तिच्या थोरल्या जावेला पण तिनेच त्रास दिला, किंवा इथे सासू पण तिच्याबरोबर होते. असं का व्हावं. तर ह्या प्रश्नाचं इथं उत्तर असं आलं की असूया आहे. असूया ही आहे की माझ्या घरातल्या तिजोऱ्याच्या चाव्या, तिजोरी हे रूपात्मक बघा तुम्ही, तर ह्याच्या चाव्या ह्या मला माझ्या आलेल्या नंतरच्या पिढीकडे द्यायच्याच नाही आहेत. त्या असूयेपोटी हे सगळं घडतंय. एक. दुसरं असं की मी माझ्या काळात असं केलं, अशा पद्धतीचा जो भाव आहे तो आता नव्या पिढीवरती ते लादायचा प्रयत्न करतायत. आणि ह्या 2 कारणामुळं मुलींना, ज्या आता नवविवाहित आहेत किंवा नुकतंच लग्न होऊन ज्या सासरी आलेल्या आहेत, त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. मी हेही त्यांना सांगितलं की मला स्वतःला व्यक्तिशः 5 ते 6 पुण्यातल्या अत्यंत प्रतिष्ठित माजी आमदार, आजी आमदार, माजी महापौरांच्या कुटुंबातल्या सुनेनी फोन केला विश्वासाने, आणि त्यांनी मला सांगितलं की तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे, समाजात प्रतिष्ठा आहे कुटुंबाची, आणि त्यामुळं त्या सुनेला बाहेर कुठेच बोलता येत नाही. बरं, बाहेर ती पोलिसात जरी गेली तर त्या ठिकाणी खरोखरच गुन्हा नोंदवला जाईल का ह्याची खात्री नाही. अशा वेळेला ह्या बैठकातनं, म्हणजे आजच्या बैठकीतनं चांगल्या गोष्टी काय झाल्या तर अनेक अर्थाने चर्चा झाली. एका लग्नाचं उदाहरण दिलं गेलं. 1971 साली जे लग्न झालं पुण्यातल्या 7 प्रतिष्ठित कुटुंबामध्ये वेगवेगळ्या वेळेला लग्न होती. पण असं लक्षात आलं की आपण जर ही स्वतंत्रपणे लग्न सोहळे केले 1971 साली तर पाहुण्यांना अडचण होईल की कुणाकडे जायचं. आणि म्हणून ती मंडळी एकत्रित बसली आणि ही 7 लग्न एकत्रित पार पडली. नलावडे वगैरे, थोरात नलावडे याची कुटुंबाची. आणि तेव्हा पाहुण्यांना केवळ आईस्क्रीमचा एक छोटासा कप दिला गेला होता. जेवण नाही, काही नाही, काही नाही. कुणीही कुणाला हुंडा दिला नाही. हे असं ज्या पुण्यात घडलं तिथे मग आता हा जो बदल दिसतोय की ज्याच्यातनं आज वैष्णवीचा बळी गेला, तर ह्या बदलाची सुरुवात आजच्या बैठकातनं झाली. आणि ही सुवार्ता आहे. मराठा समाज, की ज्या मराठा समाजानं महाराष्ट्राला दिशा दिली, आणि त्या मराठा समाजामध्ये हे दुर्दैवी प्रकार जे घडत आहेत, आणि त्यामुळे शेत कशी विकली जातात. एक उदाहरण मला वाटतं चेतन तुपे की प्रशांत जगतापने दिलं की ते एका लग्न सोहळ्याला गेले होते. 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
ते आणि तिथे जे बाकीचे राजकीय लोक उपस्थित होते ते सगळे त्या लग्न सोहळ्याला होते. लग्न सोहळा अत्यंत दिमाखदार झाला. त्या लग्न सोहळ्यामध्ये पण आत्ता जशी फॉर्च्युनर दिली गेली तशीच एक मोठी गाडी भेट म्हणून दिली. ज्या वडिलांनं ती भेट दिली त्याचं निधन झालं काही महिन्यापूर्वी आणि बहुतेक प्रशांत जगतापांनी सांगितलं की जेव्हा अंत्यविधीसाठी त्या व्यक्तीकडं अजिबात पैसे नव्हते, कफल्लक होता तो व्यक्ती, गावातल्या माणसांनी वर्गणी करून त्या व्यक्तीचा अंत्यविधी केला. ही परिस्थिती कशी ओढावली? तर हा जो भपकेबाजपणा आहे मराठा समाजामध्ये, त्या भपकेबाजपणाबद्दल स्वतःचं आत्मपरीक्षण आज समाजाने केलं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की हा व्हिडिओ घराघरापर्यंत गेला पाहिजे. असंही म्हटलं गेलं की ब्राह्मण समाजामध्ये आत्ता लग्न सोहळे जे होतात ते मर्यादित स्वरूपामध्ये होतात. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदाहरणं दिली गेली की त्यांच्या कुटुंबामध्ये स्वतः श्री अजित पवारांचं उदाहरण दिलं की अजित पवारांनी स्वतःच्या मुलाचा आता जो साक्षगंधाचा कार्यक्रम केला टिळ्याचा, त्याच्यामध्ये किती कमी लोक उपस्थित, 300च लोकांना निमंत्रण दिलं होतं. मग आपण तसं का करायचं? आज हाही चर्चेचा विषय होता की लग्न सोहळ्याच्या आधी साखरपुडा आणि टिळा हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित का करू नयेत? अशा अनेक अर्थांनी महत्त्वाच्या विषयांचा उहापोह झाला. अडचण मला फक्त एवढीच वाटते की आज जे निर्णय घेतले ते भावनेच्या भरात जर असतील, कारण घटना ताजीच आहे, मराठा समाजाची बदनामी होते आहे असं बऱ्याच जणांचं मत आलं, कारण हा समाज कसा ओरबडून घेतो वगैरे अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तर आता अशा पद्धतीचे हे इतके समाज पुढे घेऊन जाणारे ठराव जेव्हा घेतले त्याच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीचं काय होतं ते बघावं लागेल. कारण अंमलबजावणीसाठी शेवटी शासनाकडे कायदे पण आहेतच ना. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच त्या फॉर्च्युनर गाडीची चावी दिली म्हणजे ते सुद्धा त्या कायद्याच्या उल्लंघनामध्ये सहभागी. नुसत्या कायद्याच्या धाकानं काही होत नाही. समाज बदलाची प्रक्रिया ही वैयक्तिक पातळीपासून सुरू होते आणि मग ती व्यापक स्वरूपामध्ये समाज बदलायला मदत करते. पण जर समाजानं खरोखर ठरवलं, मधल्या काळामध्ये मला वाटतं जैन समाजानं तसं ठरवलं, मारवाडी समाजानं तसं ठरवलं, काही समाजामध्ये असे ठरावही झाले की लग्नातला भपकेबाजपणा कमी करा, ज्या थाळ्या आपण जेवणासाठी बोलवतो आणि 2-2, 2,500 रुपयाच्या थाळ्या असतात त्या कमी करा, प्री वेडिंगवरती ज्या आज वारेमाप खर्च होतो आहे तो कमी करा, अशी चर्चा आज इथे झाली. अडचण फक्त एवढीच आहे की याची सुरुवात कोण करणार? काही आता जसं पुणे DPCचे पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते, ते म्हणाले की माझ्या घरात विवाह सोहळा आहे पुढच्या वर्षी आणि तो विवाह सोहळा मी अत्यंत साधेपणानं करेल. मी म्हणेल की ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात महाराष्ट्राच्या घराघरात प्रत्येक जातीमध्ये व्हायला हवी. अन्यथा आपल्याकडे हा जो भपकेबाजपणा सुरू आहे त्या भपकेबाजपणामुळंच समाजाची अधोगती सुरू झालेली आहे आणि ती अधोगती रोखायची असेल तर आजच्या ह्या बैठकीतले हे ठराव प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणं मराठा समाजासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. थांबूया.